मी कविता, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना सिंपल कुर्तीची कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी मी हे बघा, हे 2 मीटर अस्तर घेतलं आहे आणि त्याला 4 फोल्डमध्ये मी हे केलं आहे बघा। या प्रकारे असं 4 फोल्ड आहे। जी बंद बाजू आहे ना ती माझ्याकडे आहे आणि जी ओपन बाजू आहे, जी खुली बाजू आहे ती त्या साईडने आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची मोजून घ्यायची। आता ड्रेसची उंची आहे 41। आता आपल्याला या अस्तरवर आपण कटिंग करतोय तर 2 इंचाने आपल्याला ही उंची कमी घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला ही उंची 39 घ्यायची। हे एकदम बरोबर 39 हे अस्तर आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर आहे 14चा अर्ध येतं 7। त्यामध्ये आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे आणि 6 वर हे शोल्डर टाकायचं आहे, कारण आपला गळा हा मोठा आहे। मागचा गळा आपला 8 इंचाचा आहे, त्याच्यामुळे आपण इथं 1 इंच कमी केलाय। त्यानंतर इथं आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे। मुंडा हा 6.5 वर मी मुंडा घेत आहे। छत्तीस साईजचा आपला हा ड्रेस आहे, त्याच्यामध्ये मी 6.5चा मुंडा घेतला आहे। आता हा 6.5चा आपण हे ब्लाउज असतं तर आपण 6चा मुंडा टाकला असता। ड्रेसवर नेहमी ब्लाउजपेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा माप घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टाकायचा आहे। अर्धा इंच आपल्याला याच्यामध्ये प्लस करायचं आहे। आता छाती आहे 36, 9 चौक 36 हे 9 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपल्याला 9.5 वर हे माप टाकायचं आहे। आणि त्यामध्ये 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन, तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता किंवा 1 इंच पण घेऊ शकता। आता आपल्याला अगदी नॉर्मल आपल्याला पाव इंचापेक्षाही कमी आपल्याला आतमध्ये एक लाईन अशी आतमध्ये ओढायची आहे आणि तिरकस आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे। आता मुंड्याचा आकार आपल्याला बाहेरचा मुंड्याचा आकार हे बाई आतली जी रेस दिली ना तिथून आपल्याला 1.25 वर हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि 1 इंचावर आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता गळा रुंदी 2.5 वर आपल्याला ही गळा रुंदी टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला कमर उंची देखील मोजून घ्यायची आहे। जेव्हा आपण माप घेतो तेव्हा आपल्याला कमर उंची पण घ्यायची आहे आणि कमर उंची किती आहे आपली 13 कमर उंची। त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून 14 वर ही कमर उंची टाकायची आहे। त्यानंतर जिथे आपण कमर उंची टाकली तिथेच आपल्याला कमर घेर पण टाकून घ्यायचं आहे। कमर घेर आहे 34। आता 34 म्हणजे 34चा चौथा भाग येतो 8.5। त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून 9 वर एक मार्किंग करायची आहे बघा इथे। 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन, जेवढी इथं तुम्ही मार्जिन घेतली आहे तेवढीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्जिन घ्यायची आहे। आता कमर घेरापासून 7 इंचावर खाली आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही ही मार्किंग 7 इंचावर करू शकता किंवा कमर आपला सीटपर्यंत उंची देखील मोजून घेऊ शकता। म्हणजे जिथून आपल्याला कट द्यायची आहे ती आपण जेव्हा माप घेतो तेव्हा मोजून घेतली तरी चालेल। आता इथं आपल्याला सीट घेर टाकायचा आहे। सीट घेरचा चौथा भाग आहे, सीट घेर आहे आपला 44। 44चा चौथा भाग येतो 11। आता सीट घेरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं ॲड करायचं नाही आहे किंवा मायनस करायचं नाही, म्हणजे वाढवायचं पण नाही कमी पण करायचं नाही। जेवढा आपला सीट घेर असेल त्याचा चौथा भाग आपल्याला इथं टाकायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची। आता हे जे मार्जिन दिलं आहे हे सगळे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे। आता हे आपल्या जॉईन झाल्या। आता त्याच्यानंतर आपल्याला खाली इथं जेवढा आपलं सीट घेर आलंय ना त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा इथं। आणि त्याच्या तिकडे आपल्याला 1 इंचावर आपल्याला अजून एक मार्किंग करायची आहे मार्जिनची। आणि आपल्या सीट घेर पासून इथपर्यंत आपल्याला या प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे बघा।
आता इथपर्यंत लाईन आखली ना, तर इथून आपल्याला हे बघा ह्या प्रकारे तिरकस आपल्याला हे असा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपले कट हे एकदम व्यवस्थित सुटसुटीत येतील. आता आपण इथं गळा टाकून घेऊया. आता मागचा गळा आहे 8 इंचावर आणि पुढचा गळा 7.5 वर. दोन्ही मार्किंग आपण सोबतच करून घेऊया. आता आपण इथं 2.5 घेतलंय, इथं आपण 3 किंवा 2.25 वर देखील घेऊ शकता. दोन्ही गळे गोल आहेत, त्यामुळे आपण इथं गोलच आकार देऊन घेऊया. इथं आपल्याला एकदम नॉर्मल, आपल्याला एकदम तिरपी अर्ध्या इंचालाही कमी, पाव इंचापेक्षाही थोडीशी कमी आपल्याला तिरपी लाईन ही आखून घ्यायची आहे. आता याची कटिंग करून घेऊया. तर सगळ्यात पहिले ना आपण जो गळा छोटा आहे ना, तो आपण गळा कट करून घेतला. त्यानंतर आपण पुढची कटिंग करून घेऊया. इथपर्यंत आल्यानंतर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथं कट करायचं आहे आणि नंतर असं फिरवून आपल्याला हे कट करायचं आहे सरळ. आता आपला जो पुढचा भाग आहे त्याचा आपण आतला मुंडा कट करून घेऊया. आता त्यानंतर आपला हा पाठीमागचा भाग, तर हा गळा थोडा 1 इंचाने आपला मोठा. आता हा पाठीमागचा गळा आपण 1 इंचाने वाढवून घेतला आहे. खाली तुम्हाला जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता. त्यानंतर याला गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपली ना हे जो ड्रेस आहे त्याची आपण अस्तरवर कटिंग करून घेतली. आता तुमचा जो काही मेन कपडा असेल, मेन फॅब्रिक असेल, त्याच्यावर आपल्याला हे ठेवून आपला पुढचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाच्या ड्रेस फॅब्रिक हे वेगळं वेगळं असतं. अशा प्रकारे आपल्या ड्रेसची कटिंग ही कंप्लीट झाली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.